कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पनवेल महानगर क्षेत्रामध्ये मालमत्ता कर असेल आणि शास्त्रीय विषय असेल असे अनेक विषय कित्येक दिवसापासून प्रलंबित होते। अनेक सर्व मित्रपक्षांनी त्याच्या संदर्भामध्ये आपापल्या नेत्याच्या माध्यमातून मालमत्ता कर आणि शास्त्रीय विषय सुटावा असं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले होते। पण काल त्यातला एक पूर्ण दिवस आपण पनवेलकरांसाठी महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून काल जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या माहिती देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या समोर आज आलेलो आहोत। सर्वप्रथम पनवेलमधील सर्व सुंदर नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री शरद पवार यांचं मी सर्वप्रथम पनवेलकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो। कारण पनवेलकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मालमत्ता कर हा वेगळा, पण मालमत्ता कर पनवेल महानगरपालिकेच्या गद्दार कारभारामुळे मालमत्ता कर लावण्यामध्ये उशीर झाला। नंतर टप्प्यात त्याला शास्ती लावली गेली। शास्तीचं प्रमाण काही छोटं नव्हतं, लाखो साधारण 600 कोटी मला बजावण्यावर 600 कोटी शास्ती कर आतापर्यंत पनवेलकरांच्या माथी लागला होता। एक तर दुहेरी टॅक्सच्या संदर्भात आम्ही आमच्या त्यावेळेचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी दुहेरी टॅक्सच्या संदर्भात करस्पॉन्डिंग चालू असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून लावलेला सेवा टॅक्स हा माफ करण्याचं धोरण काही दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहे की त्यांनी ते धोरण जाहीर केलं होतं। परंतु त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम होता, कारण ग्रामपंचायतच्या नंतर महानगरपालिका या दोन्ही असनामध्ये असलेला टॅक्सचा वाढीव भार हा लोकांच्या माथी लागला गेला आणि तो समजावण्यामध्ये वेळ घेत असताना वेळ निघून गेला आणि कालांतराने महानगरपालिकेने शास्ती लावण्याचा निर्णय घेतला। पहिल्यांदा आपण पनवेलकरांच्या वतीनं मालमत्ता दुहेरी टॅक्स संदर्भात आम्ही सर्व मंडळी आमच्या शिवसेनेचे साहेबांची करस्पॉन्डिंग करत होतो। तो प्रश्न सुटल्यानंतर उशीर झाल्यानंतर शास्त्रीचा प्रश्न निर्माण झाला आणि शास्त्रीच्या प्रश्न संदर्भात सुद्धा आम्ही सर्व मंडळी वारंवार साहेबांच्या संपर्कात होतो आणि त्याचबरोबर पनवेलचे विद्यमान आमदार विश्वनाथ असतील, आमचे विद्यमान खासदार श्रीकांत बारणे असतील, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकनाथ साने सर्व पदाधिकारी आपापल्या परीनं साहेबांची मदत जोडून त्यातला काहीतरी मार्ग निघावा अशी भूमिका घेत होते। साधारण 11 ऑक्टोबर 2024 रोजी या पनवेल पनवेलकरांच्या पाणीसाठी आले होते आणि त्यावेळेला आम्ही सर्वजण आमचे पदाधिकारी तिथं सर्वांनी आग्रह केला होता त्या शासनाच्या संदर्भात आपण पनवेलला आला तर आम्हाला शास्त्रीय संदर्भात काहीतरी आपण घेऊन जावं। त्यावेळेला श्रीकांत बारणे तिथे होते, आपण त्यांना आग्रह केला की तुम्ही पनवेलला आलात तर काहीतरी आम्हाला देऊन जा। ह्या आग्रहाच्या खातीर 11 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी शास्त्री माफी तिथे जाहीर केली। परंतु त्यावेळेला इलेक्शनचा कालखंड पुढे आल्यामुळं काही शासनाच्या टेक्निकल मुद्द्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी GR काढण्यासाठी थोडा उशीर झाला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही मग एक मागच्या 15-20 दिवसापूर्वी प्रथमेश सुद्धा मी होतो, आमचे काही मंडळी होते, श्रीकांत बारणे होते, पनवेलचे विद्यमान आमदार शरद होते, त्यांच्या माध्यमातून नगर विभागाचे सचिव
त्यांच्या दालनामध्ये मीटिंग लागली गेली. गोविंदराज म्हणून यांचं नाव आहे. तर तिथे मीटिंग लागली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी त्या आमच्या विद्यमान खासदार श्रीरामप्पा बारणे यांनी त्यांना सुचवलं की पिंपरी महानगरपालिकेला असाच प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या प्रश्नावर तोड काढण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं होतं. त्या धर्तीवरती पनवेलचे वादळी काढली. त्या अनुषंगानं त्यांनी तिथे त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली. हवा आपण लवकरात लवकर माननीय सचिव यांच्याकडे पाठवावा जेणेकरून इथली इतरभूत माहिती त्यांना मिळेल. या अनुषंगानं आम्ही सर्व मंडळी महानगरपालिकेला 21 जानेवारीला पुन्हा पत्र दिलं आणि त्या अनुषंगानं ह्या सर्व परस्पर चालत असतात. खऱ्या अर्थानं त्याला परतरूप कालच्या दिवसाला राज्याचे माहितीचे सरकारकडील सर्व मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, खास करून आम्ही शिंदे साहेबांचा आभारासाठी मानतोय कारण तो खातं नगरविकास खातं आमच्या नेत्यांच्याकडे आहे आणि आम्हाला इकडे आल्यानंतर त्यांनी खात्रीने सांगितलं होतं की मी शास्त्री माफ करणार. पण शास्त्रीच्या हा झाला शास्त्रीचा निर्णय माफ झाले तर तो आम्ही अजून पुढे जाणार त्यांना म्हणणं असं आहे की त्यांनी योग्य वेळेला पेमेंट भरलंय. काही लोकांनी यापूर्वी पण शास्त्री सहित पेमेंट भरलेलं आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा साहेब आपण त्यांनी शास्त्रीचे रक्कम मागील काळामध्ये भरली गेली त्यांना पुढील काळामध्ये त्या शास्त्रीच्या भरलेल्या रकमेचा परतावा पुढील बिलामध्ये जमा करून द्यावा अशी मागणी आम्ही सर्व नेते मंडळी माननीय आमचे नेते शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.